नमस्कार. तिरंगा न्यूज वृत्तवाहिनीवर आपले मनपूर्वक स्वागत. आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. नमस्कार. काल संगमनेर तालुक्यामध्ये जवळे कडलक गावामध्ये चिमुकल्या 4 वर्षाच्या सिद्धेश्वरती बिबट्याने हल्ला केला. त्याच्यामध्ये त्याला त्याचा जीव गमवावा लागला. हे खरं तर संगमनेर तालुक्यासाठी खूप मोठा काळा दिवस आपण समजलं पाहिजे. प्रशासनाची खूप मोठी चूक किंवा दुर्लक्षपणा याच्यामध्ये आम्ही सर्वजण समजतो. कारण संगमनेर तालुक्यामध्ये वारंवार बिबट्यांचे हल्ले होताना आपल्या सर्वांना आढळत आहे. आमच्या महिला ह्या दूध उत्पादक आहेत, शेतकरी आहेत. त्यांना रोज जीव मुठीत घेऊन शेतामध्ये घास काढायला, चारा काढण्यासाठी जावं लागतं. नेहमी त्यांच्या मनामध्ये भीती असते की बिबट्या कुठून हल्ला करेल. अशा वेळेस अशी घटना ऐकल्यानंतर स्वतःच्या जीवापेक्षा आपल्या चिमुकल्यांच्या जीवासाठी जास्त भीती माता भगिनींना आता वाटत आहे. त्यासाठीच आपण एक मोठा लढा उद्या उभारणार आहोत. उद्या सकाळी 10 वाजता बस स्थानकापासून प्रांत कार्यालयापर्यंत आपल्याला एक जन आक्रोश मोर्चा आपण काढणार आहोत आणि प्रशासनाला तिथे जाब विचारणार आहोत की ह्यासाठी तुम्ही पुढे काय करणार आहात. आता वेळ आलेली आहे की आपल्याला बिबटे वाचवायचेत की माणसं वाचवायचेत. तुम्ही सर्वजण ह्याच्यामध्ये नक्की सहभागी व्हा. हा मोर्चा आपण आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माननीय नामदार बाळासाहेब थोरात साहेब आणि पदवीधर मतदारसंघाचे आमदार माननीय आमदार सत्यजित दादा तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण उद्या सकाळी 10 वाजता बरोबर सर्वांना मी इथे कळकळीची विनंती करते की तुम्ही सर्वजण या मोर्चामध्ये सामील व्हा. आता जर नाही केलं तर कधी करणार. अजून प्राण गमावून आपल्याला गमवायचे नाही. त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यायचं आहे. कोण आहे तिकडं? इकडे येणार आहे गाडी. इथं 5 मिनिटं गाडी थांबवा. चला लवकर. अध्यक्ष महोदय, बिबट्याच्या वावराने काल संगमनेरमध्ये माझ्या जवळेकडलं येथे संध्याकाळी 6:30 वाजता एका 4 वर्षाच्या बालकावरती हल्ला केला आणि त्याच्यामध्ये त्याचा सिद्धेश सूरज कडलक नावाचा आहे जागेवर मृत्यू झालाय. त्याची कौटुंबिक परिस्थिती अतिशय नाजूक आहे. ज्या पद्धतीने बिबट्याचा मुक्त संचार संगमनेर तालुक्यामध्ये वाढलाय याच्यामुळं कायदा सुव्यवस्थेचा सुद्धा प्रश्न निर्माण झाला होता. काल तिथं त्याची बॉडी हातात घेण्यासाठी सुद्धा कुटुंब नकार देत होतं. त्यामुळे अध्यक्ष महोदय, माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे का कडलक कुटुंबातील व्यक्तींना आर्थिक मदत तसेच अध्यक्ष महोदय त्यांना शासकीय नोकरी बाबत त्यांचा विचार व्हावा. तसेच त्या 4 वर्षाच्या बालकाचा आधार कार्ड नाहीये, त्यामुळे त्याला कागदपत्रामध्ये कुठली अडचण येऊ नये. ज्या पद्धतीने हे नरभक्षक बिबट्यांची संख्या वाढलेली आहे, या नरभक्षक बिबट्यांना तत्काळ स्थानिक स्तरावरतीच त्या अधिकाऱ्यांना जर अधिकार दिले तर त्यामध्ये त्यांना तत्काळ मारण्यात येतील. कोण आहे तिकडं? इकडे येणार आहे गाडी. इथं 5 मिनिटं गाडी थांबवा. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा. संपर्क राजेश जेधे 98 50 42 51 15.